कोणती ताकद का फुसकटीत निवड काही ताकद नाही. रात्रीचे किती वाजले? 11 वाजून किती मिनिटं झाले तुम्ही बघा. 11 वाजून 15 मिनिटं झालेत आणि यांचं काय काम चालू आहे. ना दुसऱ्याला झोपून द्यायचं ना स्वतः झोपायचं. चालूच असतंय आपलं. काय काम करायचं का नाही करायचं? काम करायचं माहिती कसं वाईटायला तर तुम्ही काम चालू आहे ना, मग कामच करताना म्हणून दिसणारच ना. मम्मी पण जाग्यात अजून दिसल्या का? दिसत नाही बरं का व्यवस्थित कॅमेऱ्यात, कारण कसं आहे रात्र झाल्यावर मुंग्या जातात व्हिडिओमध्ये, जरा क्लिअरिटी नाही दिसत एवढी. पण बरं आहे त्या मानाने, बरं आहे. बांगड्या कुठं दिसतात? हां त्या म्हणतात बांगड्या आहेत. इकडं कूलर चालू आहे. ते कूलर नीट करायला न्यायचं होतं आज, पण काय झालं माहिती का, आम्हाला यायला झाला उशीर. तिथून येऊन स्वयंपाक करायचा होता. मी पण गेले होते दिवसभर त्यांच्यासोबतच होते. नंतर घरी आलो, दुपारी पाणी बिणी भरलं. ते कूलरचा विषय झाला, ते मध्येच बंद पडलं होतं. त्याला घेऊन जायचं होतं तिथं दुकानमध्ये, तर म्हणले आता उशीर झाला आहे त्यामुळं नको. मग ते जबरदस्तीने चालू झालं. आता बघू, त्याला उद्या नेणं म्हणजे नेणंच सगळं. मम्मी झोपू द्या. आणि तुमचे आवडते DSK चालू आहे काम आपलं. किती वाजेपर्यंत चालणार आहे? 15-20 मिनिटात, म्हणजे तरी पण 12 वाजताच. काय हां, मग काय स्वतः जागायचं, दुसऱ्याला जागवायचं. बसा बघत मला. चला बाकीचा घेऊ सकाळी व्हिडिओ. तर झोप आलेली जाम. परत झोपावं तर लागणच. बाय बाय. पर्सन होती सकाळी सकाळी, त्यांना मी पर्सन करते. माझा व्हिडिओ काढ नको म्हणजे भेटत नाही नंबरची मोठी आहे तर वारी करते. लय मोठी लावली, काल लावली लय मोठी लावली, आज लावली लय मोठी लावली. म्हणजे उगाच पारशान नाही करायचं मग मी सकाळी 7 वाजता. जेवण दे. नाश्ता केला का? तिकडे जाऊन विचार ना, मला काय विचारतो? कशाला तिला विचार. तिला कोण विचारायचं? तिच्याशी काय प्रॉब्लेम आहे? सकाळ सकाळ काय बिनसा काय लागलं मला ते? रात्री 12 वाजता तूप लावून पाव दिले होते तिने. मला साधा पाव होता. साधा पाव होता का? हे काय नवीन बाबा आता? हा नवीन काय माहिती? तुम्हाला माहित नाही बाबा काय झालं? त्यांना काय माहिती, ते झोपलेले होते. मला काहीच माहित नाही. कधी कोणी काय मला काही समजत नाही काय भेदभाव होता. माझ्या पुढं तूप लावून येतो, तिच्या पुढं ते साधा पाव येतो. शिवानी इकडे ती बिचारा आपलं करते काम तर करते काम तर करू दे ना. तुला काय एवढा राग येतो मला ते समजत नाही. सासूला एवढा सुनाचा राग काय यायला पाहिजे? हा काय यायला पाहिजे? येणे तर बरं वकील करीत बसते तिची. तिला काही म्हणलं लगेच त्याची वकील बनली. आ बोल बोल, अरे बोल. नाही तिकडे नाही बोलायचं. हा काय चाललं म्हणजे? इकडे मॅटर झालाय. पिशवी कुठे? पिशवी काम नसताना, काम जरी नसलं ना मित्रांनो, तरी बी काय करते म्हणजे का दुकानाकडे पळायचा प्रयत्न करते. ती म्हणती तो तिला रात्री साधा पाव खायला दिला. एक पाव तसाच होता. थोडी ठेवलं होतं मी. 2 पाव तूप
लावून ठेवते का नाही तर 2 नाही सगळे ठेवले होते मी 6 होते ना सगळे तूप लावा त्याला नाही 5 पाव तूप लावलं होतं आणि एकच तसं ठेवलं काहून मला तर दिसलंच नाही ते पहिले खाऊन घेतलं असं मी एक काऊन ठेवलं नाही का म्हणलं ते सगळे बाकीचे सगळे जळालेले होते तेवढं जे चांगलं होतं म्हणलं एवढं तरी चांगलं ठेवा जळालेले होते सगळे मग कोणाची गलती बरं माझा काय संबंध आहे त्या गोष्टीबद्दल सांगा बरं. म्हणजे तुला जळायला पाव खाऊ वाटते तिने जळालं नाही मी खाल्लं ते पाव त्यालाच कळालं नाही ते कवा कानाच्या बाबतीत त्याला काही बी खाऊ घातलं ते काही बी खातो जीव असं नाही काही बी नाही खात मी बरोबर होईल. हाताने असं बघून खात नाही ना मला माहित होतं ना हे जळके पाव येतं इकडे साधा पाव येते साधा पाव मी घेतला होता खाण्यासाठी भांडणं करते बाबा मी. मला पाव दिला नाही मला हे दिलं नाही चहा दिला नाही 12 वाजता झोपेतून उठायचं चहा प्यायचं रात्री 1 वाजता मला पाहिजे होतं मी घेतलं बाबा जाऊ द्या तुम्हाला तरी दिलं तर तुम्हाला दिलं तरी तुम्ही भांडणं करता ते बिचारे पप्पा म्हणतात का मला दिलं नाही दिलं त्यांचं काहीच नाही आपले 2 भाव असून तुमचं भांडणं चालू असते काय तुमचं तू बी करते ना अवघडच आहे. भांडण तू नाही करीत का? मी कधी करते त्यांना पाव आवडतच नाही शिवानी त्याला आवडत नाही आवडत नसलं तरी माणूस नसतेच खात ते पाव नाही खात दिलं असतं तरी खाल्लं असतं नाही त्याने खात. माहिती का? नाही त्यांना खात. उठवलंच नाही आपण नाही खात पाव कधीच खात नाही ते उलट शिवाय देते पाव खाणार पाव खाल्ल्याने काय होतं त्यांना नाही आवडत पाव खातो का चांगले असते व्हिडिओ चालू आहे इकडं पाव खातो का ते सुजलेला पाव काय दाखवली तो हो पाव तुम्ही कोण काय म्हणत नसताना बरं तिला घरचं अन्न अन्नच त्यांना असतं पाव आवडत नाही पहिल्यापासून पाव आवडत नाही घरचं अन्न जर खाल्लं ना पहिल्यापासून पाव आवडत तब्येत चांगली राहते तुम्हाला माहिती तुम्ही नुसते पोगायला तुम्हाला काय घेणं देणं ज्याला आवडतं कोणती ताकद आहे काय तिला वाटतं कोण फुसकट नका निवड तिला कोण नका तुम्ही. मला आवडतं काय नाही. ताकद नाही तुम्हाला कोण भाकरीन दूध मम्मी आवडतं? पप्पाचे भांडणं चालू आहे बघा तुम्हाला दूध आणि व्हिडिओ मध्ये आज भाकरी मम्मी आवडते का? पप्पाचे खाऊ भांडणं नका. चालू आहे बघा घरचंच अन्न चांगलं असतं खाऊ काय नका ना म्हणते का? घरचं हा. अन्न. वा, वा. चटणी भाकर मस्त ठेचा खा खायचं ना त्याला ठेचा शिवानी. खायचा जा मागं ठेचा वाटलाय ते मग. शिवानी ठेचा केला ना दी मग त्या सासऱ्याला दी अजून एक. त्यांना ठेचा आवडते दी ठेचा असंच जेवण करत असतं पावन कुठं तोसन कुठं डब रोटी सगळे डबोरोटी खाऊन डबोरोटी सारखे वाढायला नुसते डब रोटी नुसते फुगत चालले ना फुसकटा ताकद आहे का तुमच्या तरी तुमच्यात तरी ताकद आहे. पळावर माझ्या संग मंदिरापर्यंत बरं काय गरज पडली मग पळा चालायची ताकद नाही मंदिरापर्यंत तुम्ही आता मला फोन घेऊन देणार आहे सगळं डोकं नको लावू. काय करायचं बरं मम्मी तुला मोबाईल मला आयफोन घ्यायचा आहे. मोबाईल काय करायचं तुला घ्यायचा म्हणजे घ्यायचा आम्ही दोघीच वापरू आयफोन घ्यायचा नाही घ्यायचा आयफोन काय करायचं तुला तिला मोबाईल आहे तिला मला घ्यायचा अरे आयफोनचं काही मतलब नसतं ते आयफोन वापरून काय फायदा नाही वापरले काय बघा. पण iPhone बॅटरी चालली. आयफोनचा बाबा कसं माहिती का बॅटरी नाही बरोबर ना काही बरोबर हो, एवढं कंपनीवाले ती कॅमेरा बी आयफोन काढायला अरे ती कॅमेरा बी वर्ष 1.5 वर्षानंतर खराब होत दिसतो त्याचा उलट ओप्पो हे खराब झालं का मग किती वर्ष झाले मग 5-7 वर्ष झाले काहीतरी खराब आहे का मग खराब नाही काही पण नाही तुमचं पण मला घ्यायचं म्हणजे घ्यायचं हा. उगाच काही चांगल्या नाही कामात पैसे टाकी जावा असे रिकामे घालते आपली नाही पाहिजे पैसा- आजीबाई झाली ना तू आजीबाई मोबाईलचा उपयोगच काय जेव्हा पाहिजे असतो तेव्हा चार्जिंग चार्जिंग नाही हा बरोबर बोल बोल 2%, 3% म्हणजे मग अंधार पडलं हा चार्जिंग झाली आता घेऊन टाक मग मुंग्या येतात व्हिडिओवर मग त्यांना माहिती काही मतलबच नसतं खरंच काही मतलब नाही मोबाईल मग आयफोनचा जेव्हा मतलबच नाही भेटत बाबा असतो. आयफोनचं कसं माहिती का आयफोन घेऊन काही फायदा नाही त्यामुळे कसं आहे तुम्ही नादी नाका लागू आयफोनचा मी डिमांड दुसरा घेईन करून वाजत आहे. ये 14 घेईन नाही तर A14 हा A14 कोणचं काय आहे नाही बसलो तर बनवायची काय A14 ये कोण 15 घेईन हा 15 घेईन कोण आहे? किती नंबर किती नंबर शेवटी नंबर A15 कसं आहे एक. तो काय डिमांड आहे आता काय नाही. हा तिने काय आवडलं तिचं हा, काय आवडलं. करायचं? रात्री व्हिडिओ काढला हो का मग ते बी 12 ऍड करतात एक व्हिडिओ किती वाजता ते काढला बी ऍड करता येत व्हिडिओ 11:30 ती आता ती बात बसणार आहे. सिरियल लागेल म्हणजे 11:30 हे काम आहे तुम्हाला दुसरं काही कामच नाही नवीन काहीतरी तुम्ही आवाज कटाला आहे का? तुम्हाला हो ना हो ना. विचारत आहे ते टिकल्या पाय कशी लावती मम्मी तू कशी टिकली लावायला लागली बघा बरं कशी ही टिकली माझी लावती 4 नंबरची टिकली भेटा हो ना हो ना अवघडच काम झालेलं आहे मित्रांनो काय झालं? हे बघा
आता आम्ही इकडे उभा आहे. गाडीच्याच नाही येते गाडी. ही 4 नंबरची टिफिन आहे बघ. गाडीच्याच नाही ती. हे बघा आता सगळेजण फ्रेम मध्ये आले सोबत. थोडं थोडं पिवळं पिवळं दिसतंय. इकडे मम्मी आहे, इकडे शिवानी आहे, इकडे दिसली तुम्हाला, आणि इकडे पप्पा बसले. तर तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये आमचं मरण करू नका. तुम्ही तुमचं पहा काय आहे. कारण तुझं त्यांचं बी नसलं थोडं वाटलं मला. आमचं भांडण नाही तुमचं झालं दोघांचं मोबाईलमुळं. तर तुम्ही काय करलं की तिसऱ्याच्या घरात जाळ फेकू नका. भांडकट नाही रे हा नसते. मग उगाच तरी का मला कशाला त्याच्यात वडीचा, मला कशाला वडीचा त्याच्यात. दीपेश बाप्पा चुकीचं आहे का नाही? मी रात्री त्याला म्हणलं मला व्हिडिओ काढायला मोबाईल दिला नाही. चार्जिंग नव्हती तर कुठून यार मी. तू रोज उन्हाळा तसंच दिवस आहे. तू कोणत्या दिवशी विचारतो पप्पाला की तू म्हणला अरे उन्हाळा दिवस आहे, मोबाईल गरम होतो. फेक ना मग तिकडे पाण्यात. हा, मग आयफोन हे घेतं का त्यालाच माहित असतं आयफोनचं रडगाणं कसं येतं. हो. मग तुम्ही जर दोघं मोबाईल घेऊन बसणार असेल इथं, कशाला घ्यायचं मग आधी? मोबाईल घेऊन बसणार असेल तू मोबाईलचं तुला लय नाद होता सांग. केस असे मागं वळतात ते मग? व्हिडिओमध्ये. तुला लय मोबाईलचा नाद व्हायला लागला माहिती का तुला. तू कसे बसले? मग हे बी मोबाईल बसले यांचे अरे मी किती वेळ मोबाईल वागणार मोबाईल? सारखे मोबाईल फक्त मोबाईल इथं लोक. 10 मिनिटं त्याच्यानंतर हातात तू काम. जर एवढा मोबाईल बघितला ना सांगालो मोबाईल परत मी घेऊन टाके ना मोबाईल. लय तुला रीलचा म्हणजे नाद मी आत्ताच लागलाय. घेतलाय, आत्ताच घेतलाय यांना एवढं. पण हेडलाईनचं TV आत्ताच घेतलंय म्हणते. TV म्हणजे तुमच्या दोघांच्या हातात 12 वाजेपर्यंत मोबाईल असतो. पप्पांना कोणी नाही म्हणायचं. किती अवघड आहे बरं यांच्या दोघांचं. हेडलाईनचं ना तुम्ही गाऊन घेऊन बसली. ते बी म्हणते मी आत्ताच घेतलाय. कोण म्हणजे आत्ताच घेतलाय म्हणून तर म्हणतात ना आम्हाला आत्ताच वेळ घेतलाय. नाही मोबाईल बघायला. समजलं? लयच अवघड काम आहे. लयच अवघड आहे. चाललो मी आता दुकानात तुम्ही जावा. तुमचं पाहून घ्या. चला मित्रांनो आता निघालो. आता वाजले 9-10 वाजले. 9 वाजले 10 वाजले सांगा बरं. ते बी नाही समजा मला. आता मी आवरलं मस्तपैकी. आता नुसतं निघतो मस्त. प्रत्येक कुलर घेऊन टाकलं सोबत. आणि कूलर खराब झालं आहे आमचं. कूलर आता आम्ही घेऊन जातो. आम्हाला नीट करायचं कूलर नीट करायला घेऊन चाललो काय का नाही. तर बघतो त्याला काय झालं काय नाही. तर थोडाफार रात्री शिवानीचा व्हिडिओ आहे तो पण ॲड आहे तो पण बघा. ती व्हिडिओ काढायचा ट्राय करते कसा वाटतो ते पण सांगा. आणि बाकी काहीच नाही बोलणार होता. आता तो व्हिडिओ स्टॉप करतो. भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो वाटल्यास. तर नको बघू पुढे तुम्हाला कळलं असेल व्हिडिओ नाही तर मग हे करा. हे एकमेकांना समजवण्याची जिम्मेदारी यांच्यात नाही आहे. कोणी विचारत समजत नाही आहे. त्यामुळे मला कोणी प्रश्न विचारू नका यांच्या बाऱ्या बिऱ्यात. कमेंटमध्ये चला सांगा बरं. म्हाताऱ्या माणसाला मोबाईल लागत नाही का? सांगा बरं कमेंटमध्ये मित्रांनो. आपल्याला बी व्हिडिओ काढा वाटतं असं थोडीच असते. सांगा DS केला जरा. ठीक आहे मित्रांनो चला भेटू तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा. चला बाय बाय.